थांबा, एक मिनिट थांबा. आम्हाला अरे थांब ना बाबा, आम्हाला राज्य चालवायचं अडचणी असतील तर त्याचा व्यवस्थितपणे विचार करून ज्यावेळेस आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला झेपेल आणि त्याच्यातून इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकास कामावर कुठलाही परिणाम होणार नसेल. आता ते तर सगळे म्हणत होते की लाडकी बहीण योजना पण निवडणूक झाल्यानंतर बंद करतील, आम्ही चालू ठेवलेली आहे. आज मोठ्या प्रमाणावर जळगाव, धुळे, नंदुरबार आणि काही यवतमाळ अशा जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी एकेकाळी त्यांनी महत्त्वाची पदं भूषवलेली आहेत, मंत्रिमंडळामध्ये भूषवलेली आहेत, विधिमंडळामध्ये भूषवलेली आहेत. काही आत्ता विद्यमान मार्केट कमिटीचे चेअरमन आहेत, व्हाईस चेअरमन आहेत, काही डायरेक्टर आहेत, वेगवेगळ्या संस्थांच्यावर काम करणारे हे सगळे सहकारी आहेत. महिला भगिनी पण आहेत. असा बऱ्याचशा वयोगटातल्या मान्यवरांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत केलेलं आहे. माझा आता पुढचा कार्यक्रम तुम्हाला माहिती आहे जांभोरी मैदानावर आहे. तिथं 6 वाजता देवेंद्रजी येणार आहेत. त्याच्या आत मला तिथं पोचायचं आहे. पण एकंदरीतच प्रत्येकजण आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. आम्ही बेरजेचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतो आहे. तो आत्तापर्यंत महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून सुरुवात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केली आणि आत्ता विद्यमान मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी काम बघत आहेत. त्याच्यामुळं यामध्ये जे आत्ता हयात आहेत त्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. काहींनी सांगितलं आम्ही येऊ, काहींनी सांगितलं की आम्हाला आमच्या पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे येता येणार नाही, असंही काहींनी कळवलेलं.